हॅलो फ्रेंड्स, हे बघा आपण शिमला मिर्च, कोबी आणि टोमॅटो कट केलेले आहे, उभे लांब लांब चिरलेले आहे। आता छानशी मस्त रेसिपी आपण बनवणार आहोत। चला तर मग बघूया, रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे आपण नूडल्स घेतलेले आहे, हे बघा। तर नूडल्स आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे एका ताटामध्ये आणि त्या प्रमाणात आपल्याला कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे गरम करण्यासाठी। आता मोठ्या कढईमध्ये आपण 2 मोठे तांबे भरून पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला थोडंसं म्हणजे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। जवळजवळ उकळी येऊ द्यायची, अशा पद्धतीने आपल्याला गरम करायचं आहे आणि त्यामध्ये हे नूडल्स जे आहे ते सगळे घालून घ्यायचे। आता हे पूर्ण गरम पाण्यात घातल्यानंतर याला आपण व्यवस्थित शिजून घेणार आहोत। आता याला जास्त पण नाही शिजवायचे, एक 4 ते 5 मिनिटं आपण याला शिजून घेणार आहोत, जेणेकरून की हे व्यवस्थित शिजले गेले पाहिजे। याचे खूप गाळ पण नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीने हे शिजून घ्यायचे। आता हे शिजल्यानंतर एका चाळणीमध्ये आपण हे काढून घेणार आहोत। हे बघा, एका चाळणीमध्ये आपल्याला हे पूर्ण काढून घ्यायचं आणि हे पाणी जे आहे ते व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचं। आता पाणी हे निथळतंय आणि ते थोडंसं हे होतं, तोपर्यंत आपण काय करणार आहोत, एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचे। त्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालून घ्यायची। आता शिमला मिरची, यामध्ये भाज्या ज्या आवडतील त्या तुम्ही घालू शकता, आवडीनुसार यामध्ये तुम्ही भाज्या ज्या आहेत ते घालू शकता। आता यामध्ये आपण शिमला मिरची घालून घेतली, शिमला मिरची थोडीशी परतून घ्यायची, त्यामध्ये कोबी घालून घ्यायचं आहे आणि हे बघा, जेवढा आवडत असेल त्या पद्धतीने भाज्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे। आता इथे आपण कोबी घेतलेला आहे। आता यामध्ये इथं कोबी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं, व्यवस्थित हे परतून घ्यायचं पहिलं। हे बघा, एक 1-1.5 मिनिट आपण हे चांगलं परतून घेणार आहोत। कोबी आणि शिमला मिरची आपण चांगली व्यवस्थित थोडीशी शिजवून घ्यायची आणि शिजवताना काय करायचं, यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, जेणेकरून ते पटकन शिजलं जातं आणि त्याची टेस्ट पण छान लागते। आता हे थोडेसे शिजून झाल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत। आता टोमॅटो घातल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं। आता हे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची। तर हे बघा, एक 2-3 मिनिटं आपण याला चांगलं व्यवस्थित परतून ह्या भाज्या चांगल्या शिजवून घेणार आहोत। आता शिजल्यानंतर यामध्ये आपण सॉस घालून घ्यायचे। तर यामध्ये आपण चिली सॉस आणि टोमॅटो सॉस, तर यामध्ये आपण रेड चिली सॉस टाकून घ्यायचा, तो परतून घ्यायचा। टोमॅटो सॉस थोडासा घालून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपण टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि सोया सॉस, हे सगळे सॉस जे आहे ते आवडीनुसार आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। तर हे बघा, यामध्ये आपण व्यवस्थित हे सॉस घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता इथे आपण काय करणार आहोत, हे हलकंसं परतून द्यायचं आणि यामध्ये आपल्याला हे बघा सॉस घालून घ्यायचे आहेत। सॉस व्यवस्थित घातल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे। आता हे व्यवस्थित परतल्यानंतर हे बघा, परतल्यानंतर यामध्ये आपण हे परत सॉस आपण घालून घेणार आहोत। हे 3 प्रकारचे सॉस आपण घातलेले आहे। पहिला आपण रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस हे टाकलेले आहे। यामध्ये आपण हे नूडल्स घालून घ्यायचे। आता नूडल्स पण आपल्याला चांगले व्यवस्थित यामध्ये घातल्यानंतर ते परतून घ्यायचे। हे बघा, सॉस जशा पद्धतीने आवडत असेल, म्हणजे तिखट पाहिजे असेल तर तुम्ही सॉसचं जे प्रमाण आहे ते त्या पद्धतीने करू शकता। आता इथे आपण तिखट वापरणार नाही, कारण ह्या सॉस जे आहे हे मुलांसाठी बनवतोय म्हणून आपण थोडंसं फिक्कं बनवणार आहोत। तर ह्या सॉसमध्येच आपण हे परतून घेतलेलं आहे। यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिखट, थोडासा मसाला, गरम मसाला, तो तुम्ही इथे वापरू शकता, पण आपण यामध्ये मसाले हे जे आहे ते कुठलेच वापरलेले नाही। यामध्ये मीठ आपण भाजी परतताना मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आपण वरून यामध्ये मीठ पण घालणार नाही। तर अशा पद्धतीने आपले नूडल्स जे आहे ते तयार झालेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओज बघायला आवडतील तेही कमेंट्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही तेही कमेंट्समध्ये आम्हाला सांगा। तर हे बघा, आपलं नूडल्स तयार।